मंत्री तानाजी सावंत आज दौऱ्यावर असताना त्यांना काही शेतकरी भेटले, त्यावेळेस थेट त्यांनी शेतकऱ्यांवर आरोप केला आहे की शेतकऱ्यांनी आपल्या अवकाळीत राहून प्रश्न विचारावे, आपल्या अवकाळीत राहून त्यांनी विकासाबाबत प्रश्न असतात आणि त्यांनी जे आहे शेतकऱ्यांना भडकले. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. भाऊ, कसं पाहता वक्तव्याकडे? शेतकऱ्याची अवकात काढणं एवढं काही सोपं काम नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याची अवकात काढण्याचा कोणी मंत्री अशा पद्धतीने धाडस करत असेल तर शेतकरी त्यांची अवकात दाखवेल. जसं दानवेला दाखवली, दानवेंनी साले म्हटलं होतं तर पाळलं ना शेतकऱ्यांनी, तसं तानाजी सावंतला त्या परिणामाच्या समोर जावं लागेल. त्यांनी काल असंही म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहे ते आमच्या मांडीला मांडून कॅबिनेटमध्ये बसतात, मात्र बाहेर आम्हाला उलट्या होतात. आरोग्यमंत्री आहे, चांगल्या डॉक्टरला दाखवून द्यावं, उलटीच्या गोळ्या घ्याव्या नसेल तर मी पाठवून देतो. भाऊ, आज थेट मोदींनी जे आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून त्यांनी आज महाराष्ट्रात येऊन जनतेची माफी मागितली. कसं बघता? मला असं वाटते हा एक चांगला पायंडा आहे. पंतप्रधान आणि छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा त्याची उभारणी करताना जे काही दुर्लक्ष झालं आणि त्यांच्या टीमने दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळं मी म्हटलं होतं का मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना माफी मागावी आणि उठबशा करून मागावी. त्यांनी माफी मागितली, निश्चितच त्यांचा आदर लोकांबद्दल वाढलेला आहे. भाऊ, काल संजय शिरसाट जे असं म्हणाले की बच्चू कडू हे महायुतीचा घटक नाही, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, त्यांचे जास्त आमदार निवडून आले तर ते पुन्हा महायुतीला पाठिंबा देतील. कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला नाही द्यायचा हे शिरसाट काही ठरवणार नाही, ते आम्ही ठरवू, जनता ठरवू. आणि आमचे मुद्दे आज 2 आमदार आमच्यासोबत होते. जेव्हा अशी वेळ येईल का आमच्याशिवाय सरकारच बसणार नाही, तेव्हा शेतकरी, शेतमजूर आणि आमचे जे मुद्दे आम्ही समोर ठेवले आहे त्याच्याशिवाय आम्ही कोणाच्यासमोर जाणार नाही. भाऊ, सातत्यानं 2 दिवसापासून नवनीत राणा असेल, रवी राणा असेल तुमच्यावर टीका करत आहे. तुमच्या सहयोगी जे आमदार आहे राजकुमार पटेल यांच्यावरसुद्धा आज टीका केली, त्यांच्यावर खंडणी बहादूर असा आरोप केला. कसं बघ? एकतर रवी राणाच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, त्यांना नोटीस पण केली असणार. आता आग लागल्यानंतर धुवा येत असतं, त्याच्यात धुव्याला काही लक्ष देण्यात काही अर्थ नाही. आगीनंतर आलेला परिणाम आहे, त्याच्यानं पडण्याचं त्यांना एवढं दुःख आहे. काम करायचं नाही, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या मिल बंद आहे आणि बच्चू कडूच्या मतदारसंघातली मिल हे बच्चू कडूनं बंद पाडली असा उलटाच आरोप करून उलटा चोर संन्यास को दाटे अशा प्रकारची जी भूमिका आहे ते फार चुकीची आहे. आणि मला असं वाटते का आमचा हिशोब जनता घेईल ना, यांच्या हाती काय आहे. जे स्वतः पडले ते दुसऱ्याचं काय पाळण्याची भूमिका बजावणार आहे. त्याच्यानं आता आग लागल्यानंतर आम्ही अपेक्षा आहे त्यांची, आम्हालाही पण अपेक्षा आहे, हा धूर येतं त्या धुऱ्यावर काही जास्त लक्ष देऊ नये. राजकुमार पटेल यांनी तुमच्या विरोधात जे आहे तो वेगळा उमेदवार देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. माझं काय म्हणणं आहे, काही उमेदवार दिला तर लोक ठरवतात ना, मतं लोक मारतात. त्याच्यानं आम्ही काही बोललो, मी असं काही बोललो किंवा ते बोलले, कोणी बोललं तर त्याचे परिणाम लोक कसे घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. आखरी हा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करतं. तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण? हे होते बच्चू कडू. जो संपूर्ण हिशोब घेण्याचे काम आहे ते जनता ठरवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अमर घटाले, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.